कोल्हापूरच्या जवळच खूप सुंदर गावं आहेत. तीच मी आज एक्सप्लोर करत आहे. मामा वैरण घेऊन जाताना गाडी बंद पडली होती. आम्ही थांबलो होतो मदतीला. तोपर्यंत त्यांचे लांबून मित्र ओरडत आले. काय झालं रे? मामा म्हणले बस माझ्या गाडीवर. मामा वैरण घेऊन बसले लगेच. अडचणीत कायम सोबत उभा राहणं हाच मैत्रीचा खरा अर्थ आहे. बारकी पोरं डेंजर होती. ट्रॅक्टरला चाकं नव्हती तरी दोघं ओढून ओढून पुढे घेऊन जात होते. लहानपणीचे दिवस आठवले माझे. गणेशवाडीत पोहोचलो. सगळे आजा निवांत बसले होते चौकात. आमच्या गणेशवाडी गावामध्ये काय माहितीये, छोटस गाव आहे, परंतु पीक जास्त काढतात. की बाबा झेंडूचं पीक, कोथिंबिरीचं पीक हे जास्त लोक राबवून कष्ट करून खातात. म्हणजे चांगलं आहे, तसं छोटच गाव आहे. 2 पीच बघून मला काय समजत नव्हतं. समोर एक काकी होत्या, त्या म्हटल्या बारक्या पोरांसाठी एक ग्रुप केलाय आणि मोठ्यांसाठी. त्यांची भांडणं होत्यात म्हणून. गावाकडचं ते शांत वारं आणि प्रसन्न करणारं वातावरण. गावातली माणसं खूप कष्टाळू असतात, पण त्यांचं मन मात्र नेहमी समाधानी असतं. कोणताही नकारात्मक विचार नाही, फक्त प्रामाणिक मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन. अशा लोकांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. गाव फक्त जागा नाही, तो एक विचार आहे, जगण्याची एक सुंदर पद्धत आहे.